नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पालकापासून एकदम टेस्टी अशी रेसिपी बनवतोय। पण पालक हा बऱ्याच जणांना आवडत नाही, पण आपल्या आरोग्यासाठी मात्र अत्यंत फायदेशीर अशी ही भाजी आहे। ह्यामध्ये विटामिन भरपूर प्रमाणात असल्यामुळे पालेभाज्यांमध्ये पालकचं नाव घेतलं जातं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मोठी जुडी एवढी पालक घेतलेली आहे। पालक स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशा पद्धतीने अगदी बारीक असा हा चिरून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी पालक चिरून घेतलेला आहे। पालक आपण थोडासा बाजूला ठेवून देऊया आणि लसूणी पालक बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचे। तर कढईमध्ये 2 चमचे एवढे शेंगदाणे टाकून घेतले। शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान असे खमंग भाजले गेलेत। ह्यामध्ये अगदी 3 ते 4 थेंब एवढे इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल टाकल्यानंतर छान भाजून घ्यायचे। तर ह्यामध्ये 1 चमचा एवढे पांढरे तीळ टाकायचे। पांढरे तीळ सुद्धा छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। आता ह्यामध्येच टाकूया 1 चमचा बेसन। तर बेसन टाकल्यानंतर मात्र गॅस बंद करून घेऊ शकता किंवा अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे। गॅस बंद करून 1 मिनिटभर मी इथे कढईमध्ये हे बेसन भाजून घेतलेलं आहे। साधारण मिनिटभरामध्ये बेसन छान भाजलं जातं। ह्याचा छानसा सुगंध सुटतो आणि हलकासा रंग सुद्धा बदलला जातो। आता हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे। मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण पालकाला फोडणी घालून घेऊया। तर इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने इथे मी ठेचून घेतलेल्या आहेत। लसूण ठेचत असताना खूप बारीक करायचं नाही, तर अगदीच लसणाची अख्खी पाकळी राहील असं आपल्याला हे ठेचून घ्यायचे। आता कढईमध्ये अर्धा चमचा एवढं तेल टाकून घेऊया। ह्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे। जिरे छान तडतडले की ह्यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण टाकायचे। गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे। लसणाला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा लसणाला ब्राऊन रंग आलेला आहे। तर ह्यामध्ये आपण पालक टाकून घेऊया। तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसूण आपला अगदी बारीक ठेचायचा नाही, जाडसर असा ठेचून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये आपण चिरून घेतलेला पालक टाकून घेऊया। पालक टाकल्यानंतर पालकाचा रंग अगदी हिरवागार राहण्यासाठी ह्यामध्ये आपल्याला अगदी लहान चमच्याने पाव चमचा एवढं मीठ आणि पाव चमचा एवढी साखर टाकून घ्यायची। साखर आणि मीठ टाकल्यामुळे पालकाचा रंग अगदी जशास तसा हिरवागार राहतो। हे छान परतून घेऊया। परतून घेतल्यानंतर वरती झाकण ठेवायचे आणि 4 ते 5 मिनिटांसाठी स्लो फ्लेमवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची। तोपर्यंत आपण शेंगदाणे, तीळ आणि बेसन जे भाजून घेतलं होतं ते वाटून घेऊया। तर इथे आपल्याला वाटत असताना अगदी बारीक असं वाटायचं नाही, थोडंसं रवाळ असं हे कूट तयार करून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी वाटून घेतलेला आहे। पालक शिजत ठेवून साधारण 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण पालक चेक करून पाहूया कितपत शिजला गेलाय। तर पालक आपला 70 ते 80% शिजला पाहिजे। इथे आपण भाजी चेक करून पाहिली तर 70 ते 80% भाजी शिजली गेली आणि 20% जी भाजी आहे ती आपण नंतर ग्रेव्हीमध्ये शिजवणार आहोत। आता ही पालकची भाजी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। ह्यामध्ये आपण पाव चमचा मीठ आणि पाव चमचा साखर टाकल्यामुळे पालकच्या भाजीचा रंग अगदी हिरवागार जशास तसा राहिलेला आहे। आता आपण लसणी पालकला फोडणी घालून घेऊया। तर साधारण 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की ह्यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचे। जिरे छान तडतडले की लसूण टाकायचं। लसूण छान ब्राऊन रंगावरती परतला गेला की ह्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा टाकायचा आहे। कांदा टाकल्यानंतर कांदा छान मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। आता ह्यामध्ये काही मसाले टाकू। तर पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट किंवा चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं, अर्धा चमचा धने पावडर टाकायची आणि ही सर्व मसाले आपल्याला फोडणी बरोबर परतून घ्यायचे आहेत। छान परतले गेले की ह्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि हा टोमॅटो छान मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। साधारण 1 मिनिटभरामध्ये टोमॅटो छान मऊ पडला जातो। आता ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेले शेंगदाणे, तीळ आणि जे बेसनाचं आपण वाटण तयार करून घेतलं ते संपूर्ण ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि फोडणी बरोबर व्यवस्थित असं हे परतून घ्यायचे। तर साधारण हे वाटण टाकल्यानंतर मिनिटभर इथे मी परतून घेतलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये शिजवून घेतलेला पालक टाकूया। पालक टाकल्यानंतर सुद्धा छान मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण छान असं परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। तर साधारण 1 ते 1.5 वाटी इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आता जरी हे पातळसर दिसत असली भाजी तरी शिजल्यानंतर ह्यामध्ये दाटसरपणा येत जातो। तर वरती अर्धवट अशा पद्धतीने झाकण लावून घ्यायचे आणि 4 ते 5 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर साधारण 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आपण भाजी चेक करून पाहूया। तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या भाजीला छान असा दाटसरपणा यायला लागलेला आहे।
जसजशी भाजी शिजत जाईल तसतसं ह्यामध्ये दाटसरपणा येतो। ह्यामध्ये आपण तीळ वापरलेले आहेत, बेसन वापरलेलं आहे, त्यामुळे घट्टसरपणा येत जातो। आता आपण तडका तयार करून घेऊया। तर तडका पॅनमध्ये 1 चमचा भरून तेल टाकून घेतलं, त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकला, 2 लाल सुक्या मिरच्या टाकल्या आणि अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे। आता हा गरम गरम तडका आपण भाजीमध्ये टाकून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला लसूणी पालक इथे तयार झालेला आहे। चवीला अतिशय छान लागतो। ज्यांना पालक अजिबात आवडत नाही ते सुद्धा ह्या पद्धतीने बनवलेली पालकची भाजी आवडीने खातात। तर लसूणी पालक बनवत असताना आपल्याला लसणाचा जो वापर आहे तो थोडासा जास्त करायचा आहे, त्यामुळे भाजीला चव अतिशय छान येते। तर इथे तुम्ही पाहू शकता पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी तयार होते। तर ह्या पद्धतीने लसूणी पालक घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्र परिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब करा। अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू। धन्यवाद।